नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं। आज मैदान चालू आहे लेंगरे या ठिकाणी आणि त्या मैदानामध्ये बकासूर 1 ते 14 मध्ये पळाला का बकासूरचा एक सारखा हुबेहूब दिसणारा एक बैल पळाला आहे। सेम बकासूरचं वाटलं आणि तो 14व्या गटात पळाला। काय पळाला बकासूर, सेम बकासूरच आहे बरं का। तो सेम, काय फरक नाही। शेजारी जर बकासूर आणि त्याची गाडी पळवली तर वाटेल की तोच बकासूर आहे काय, कुठला बकासूर मैदानामध्ये आहे। 1 ते 14चा निकाल सांगतो तुम्हाला, ऐका। गट क्रमांक आणि महाराज आपला बकासूरच्या दावणीतला महाराज जो आहे, पुणे जिल्ह्यामध्ये कुठेतरी मैदान चालू आहे। त्या मैदानामध्ये STC लावला मैदान चालू आहे। त्या मैदानामध्ये आपल्या सगळ्या महाराष्ट्राचा लाडका महाराज बकासूरच्या दावणीतला तो सुद्धा गटपास झालेला आहे। खूप चांगली गाडी पळाली। सुरुवात करूया गट क्रमांक 1 पासून। 1 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली, माऊलीकरांचा खंड्या पळाला आणि त्याच्यासोबत पळाला कलेडोणकरांचा बलमा आणि खंड्याची गाडी जी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे। खूप साऱ्या शुभेच्छा। ही गाडी जी आहे ती भैया ड्रायव्हर यांनी सेमीसाठी पात्र केलेली आहे। सेमी गट क्रमांक 2चा निकाल, 2 मध्ये सुंदर अशी लढत झाली। त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी लेंगरेकरांचा बावऱ्या पळाला आणि त्या बावऱ्यासोबत पळाला भरत शिंदेकरांचा तुफान आणि लेंगरेकरांचा बावऱ्या। गाडी ही सेमीसाठी पात्र। खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला। आजच्या मैदानामध्ये लेंगरेकरांच्या ओपनच्या गट क्रमांक 3चा निकाल तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी घरनिक यांच्या नावाने ती गाडी पळाली। कोणते बैल जरा पळाले जरा कमेंट्स बॉक्समध्ये सांगा। गट क्रमांक 4चा निकाल, 4 मध्ये सुंदर अशी लढत झाली। तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी या विठ्ठल ड्रायव्हर बुतकर अजय शेटे यांचा तेजा पळाला आणि तेजासोबत मादळ मुठीकरांचा शिखरा पळाला। सुंदर अशी गाडी स्वतः आज विठ्ठल नाना यांनी जी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र केलेली आहे। खूप साऱ्या शुभेच्छा नाना, आज चांगली गाडी पळाली तुम्ही। गट क्रमांक 5चा निकाल आहे। 5 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली, तोंडोलीकरांचा घरचा साज पळाला। सर्जा आणि आमदारची गाडी जी आहे ती सेमीसाठी पात्र केलेली आहे लाव्हा ड्रायव्हर यांनी। आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 6चा निकाल, 6 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली। अवतार पवार यांचा जो अर्जुन पळाला आणि त्या अर्जुनसोबत विनायक शेट लेंगरे यांचा डायमंड पळाला उर्फ घोडा। हा बकासूर सोबत पळणार होता परंतु बकासूर आहे बब्यावर। तसेच ही गाडी आहे प्रणव ड्रायव्हर शेंद्रेकर यांनी जी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र केलेली। खूप साऱ्या शुभेच्छा या लेंगरेकरांच्या डायमंड उर्फ घोडा आणि अवतार पवार यांच्या अर्जुनला। आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 7चा निकाल आहे। 7 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली, पंचम हिंद केसरी वेगाचा शेवट सर्जा पळाला आणि त्या सर्जासोबत पळाला लेंगरेकरांचा भुयाल पळाला। सुंदर अशी गाडी विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांनी जी आहे ती सेमीसाठी पात्र केली। खूप साऱ्या शुभेच्छा। आज सर्जा कालसुद्धा पळाला आहे 2 फेर, आजसुद्धा पळवत आहेत सर्जाला। नक्की सर्जा काय कसा, सर्जाचा स्पीड कमी झाले बरं का। गाडी दुसरी फॉल झाली, त्या गाडीने निकाल घेतलेलाच तोंडावरती परंतु फॉल झाली नाही तर सामना झाला असता। गाडी फॉल होऊन सुद्धा सर्जाला गाडी चिकटली म्हणजे काही चेष्टा नाही। सर्जा आज दमलाय का काय समजेने झाले। गट क्रमांक 8चा निकाल, 8 मध्ये सुंदर अशी लढत झाली। तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी विठा चिखलटोन यांच्या नावाने गाडी पळाली। सुंदर अशी गाडी पळाली, सुडेवाडीकरांचा माणिक पळाला आणि त्याच्यासोबत चेंडू पळाला। चेंडू आणि माणिकरावची गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे। आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 9चा निकाल, 9 मध्ये सुंदर अशी लढत झाली। तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी आगदत किंग 0786 सर्जा पळाला आणि त्या सर्जासोबत पळाला शेनवडीकरांचा सर्जा आणि घरनिकेकरांचा सर्जा। ही गाडी सर्जाची गाडी, हा सर्जा जो आहे तो 0786 आदतमधला आहे आणि ही गाडी जी आहे ती आत्ता सेमीसाठी पात्र झालेली आहे। आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 10चा निकाल, 10 मध्ये सुंदर अशी लढत झाली। तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी धनुष्य हा बैल पळाला। सुंदर अशी गाडी जी आहे ती सेमीसाठी पात्र झालेली आहे। आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 11चा निकाल, 11 मध्ये सुंदर अशी लढत झाली। त्या लढतीचा निकाल तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी रामा फॅन्स माहूर यांच्या नावाने गाडी पळाली। तसेच अधीरसागर मदने यांच्या नावाने गाडी पळाली। असतकरांचा पक्षा आणि रामा गाडी सेमीसाठी पात्र। आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 12चा निकाल, तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी शिरसवडी लेंगरे यांच्या नावाने गाडी पळाली। सर्जा हा नंदी पळाला त्यांच्या नावाने, त्याच्यासोबत कोण पळाला जरा कमेंट्स बॉक्समध्ये सांगा। आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 13चा निकाल, तास क्रमांक 2 वरून धावलेली गाडी शंभू आणि MM नाना यांचा राजा पळाला। शंभू जो आहे तो आगाशिवनगरकरांचा आहे। सुंदर अशी गाडी MM नानांच्या राजाची आणि शंभूची धोंडी ड्रायव्हर पेटकरांनी सेमीसाठी पात्र केली। आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 14चा निकाल, तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी विरकरवाडी त्या मेहबूब पळाला आणि त्याच्यासोबत पळाला या बैलगाडा शरीर क्षेत्रामधील देव बकासूरचा हुबेहूब दिसणारा हा बकासूर पळाला। छोटा बकासूर पळाला बरं का। आणि 1 ते 14चे निकाल जे आहेत ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला। बकासूर कोणत्या गटामध्ये आहे थोडासा कमेंट्स बॉक्समध्ये सांगा। आणि बकासूर आणि खरसुंडीचा बाब्या ही गाडी पळणार आहे आणि त्याचा व्हिडिओ जो आहे तो आपल्या
किरण शिवतोडे व्लॉग्स हा नवीन चॅनल आहे, त्या चॅनलवरती येईल. धन्यवाद.